नमस्कार. रूप कवितेचे तृतीय वर्ष कला मराठी अभ्यास पुस्तक द्वितीय सत्र 2021 पासून आपण कविता या साहित्य प्रकाराचा तात्विक भाग आज बघणार आहोत. कविता हा एक प्रमुख साहित्य प्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतराली या प्रवाहात कवितेची विविध रूपं आविष्कार पाहायला मिळतात. हे कवितेचं बलस्थान असलं तरी कवितेचं स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणं जिकरीचं झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे, कविता या साहित्य प्रकारातील विविध आविष्कार व भाषारूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून हे रूपकवितेचं हे पाठ्यपुस्तक संपादित केलेलं आहे. कवितेचे रूप आणि घाट, साहित्याची प्रकारनिष्ठ विभागणी शक्य आहे का? असल्यास तसं करणं योग्य आहे का? असे प्रश्न साहित्य प्रकारांविषयक चर्चेत नेहमी चर्चिले जातात. साहित्य प्रकार ही संकल्पना न योजता कलाकृतीची समीक्षा करणं, तिचा आस्वाद घेणं आणि ऐतिहासिक आढावा घेणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणून साहित्याच्या अभ्यासात साहित्य प्रकार ही संकल्पना महत्त्वाची ठरते. साहित्य प्रकार ही संकल्पना मान्य केली की वर्गीकरणाच्या संदर्भात काही प्रश्न उभे राहतात. साहित्य प्रकारांची विभागणी करताना काही मूलभूत तत्त्व विचारात घ्यावी लागतात. प्रत्येक साहित्य प्रकाराची स्वतःची काही वैशिष्ट्य आणि तत्त्व असतात. साहित्य व्यवहारात त्याला करार असं म्हणतात. उदाहरणार्थ, कादंबरी हा कथनाचा म्हणजे नॅरेशन, तर नाटक हा दाखवण्याचा म्हणजे शोईंग, तर कविता हा भावविण्याचा इमोटिंग करार असतो. कथनामध्ये निवेदक महत्त्वाचा असतो. नाटकात पात्र आणि त्यांच्या क्रिया प्रतिक्रियातून कथानक सिद्ध होत असतं. तर कवितेत कवीच्या आत्मीय उद्गारातून विशिष्ट भावावस्था व्यक्त होते. कथनात्मक, नाट्यात्मक आणि भावकाव्यात्मक हे साहित्याचे पायाभूत करार मानले जातात. यावरून साहित्याचे कविता, नाटक आणि कथा, कादंबरी असे 3 प्रमुख प्रकार मानले जातात. प्रत्येक साहित्य प्रकाराची एक संकेत व्यवस्था असते. या संकेत व्यवस्थेत बदलही घडून येऊ शकतात. साहित्याच्या या 3 प्रमुख प्रकारातील मूलभूत घटकांचा तुलनात्मक विचार करून कवितेच्या व्यवच्छेदक लक्षणांची आणि वाङ्मयीन रूपांची चिकित्सा करता येणं शक्य आहे. कविता हा एक संमिश्र साहित्य प्रकार आहे. म्हणून या प्रकाराचे विश्लेषण हे अवघड आणि गुंतागुंतीचे होते. कारण कविता या संज्ञेने ओळखली जाणारी अनेक भाषिक रूपं दाखवता येतात. प्राचीन काळापासून सांस्कृतिक, व्यावहारिक आणि कलात्मक पातळीवर कवितेच्या रूपाचा विचार होत आलेला आहे. मानववंशशास्त्रीय अभ्यासक असं मानतात की भाषेचा शोध लागण्याच्या आधीच आदिगीताचा जन्म झालेला होता. मानवाच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर केवळ बोलणं म्हणजे कविता करणं होय, आणि सृष्टीतील वस्तूंना नुसतं नाव सुचणं ही सुद्धा दिव्य स्फूर्ती होती. कवितेचा जन्म हा भाषेबरोबर झाला असे मानले जाते. कविता हा धर्म, संस्कृती, कला आणि शास्त्र अशा सगळ्या मानवी व्यवहारातील घटकांना व्यापून राहिलेला साहित्य प्रकार आहे. म्हणून कविता हा आपल्या सांस्कृतिक जीवनाला व्यापून राहिलेला एक आदिम साहित्य प्रकार आहे. त्यामुळे कवितेच्या लौकिक आणि अभिजात अशा दोन्ही परंपरा आढळतात. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कविता ही स्तोत्र, सूक्त, भूपाळी, गीत, लघुकाव्य, महाकाव्य, आख्यान, ओवी, उखाणे अशा अनेक रूपांमध्ये अस्तित्वात होती. अभिव्यक्तीच्या अनेक शक्यता असलेल्या या सगळ्या रूपांना काव्य ही एकच संज्ञा होती. इतकंच काय, एकेकाळी आपला सगळा जीवन व्यवहार कवितेने व्यापलेला होता. आधुनिक काळात मानवी जीवनात अनेक स्थित्यंतरं घडून आली. जीवनविषयक जाणीवा बदलल्या. आधुनिकता, यंत्रयुग, विज्ञान, तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या राक्षसी किंवा अमानवीय महत्त्वाकांक्षांमुळे मूलभूत मानवी प्रेरणा आणि जगण्याच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल झाले. युरोपातील औद्योगिक क्रांती आणि भांडवली व्यवस्थेच्या उदयाने गद्य साहित्याला, विशेषतः कादंबरीला महत्त्व प्राप्त झालं असलं तरी मानवी जीवनातील काव्याचं महत्त्व कमी झालं नाही. मात्र या सर्वांचा कवितेच्या रूप आविष्कारावरही परिणाम झाला. सर्वसाधारणपणे कविता आणि भावनात्मकता, संवेदनशीलता, हळवेपणा असे एक समीकरण प्रचलित असतं. म्हणूनच एखाद्या हळव्या मनाच्या माणसाला आपण सहज कवी मनाचा असे म्हणतो. थोडक्यात कवी, काव्य आणि काव्यात्मक या संज्ञांना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन जीवनात विविध अर्थ प्राप्त झाले आहेत. कविता हा शब्द उच्चारला की वाचकाच्या मनात कवितेची विविध रूपं आविष्कृत होतात. अनेकदा ही रूपं परस्परांहून भिन्न भिन्न दिसतात. त्यामुळे कवितेच्या विविध रूपांची चर्चा करताना
अनेकदा आपली अवस्था लीळाचरित्रामध्ये वर्णन केलेल्या हत्ती आणि 6 आंधळ्यांसारखी झालेली असते. त्याचे प्रत्यंतर भारतीय आणि पाश्चात्य विद्वानांनी केलेल्या कवितेच्या व्याख्यातून येतं. कवितेची स्तोत्र, पद आणि स्फुट रचनांपासून ते महाकाव्यांपर्यंतची अनेक रूप दिसतात. कवितेची गीत, भावकविता, कथाकाव्य, नाट्यकाव्य, वैचारिक किंवा सामाजिक काव्य अशी ही रूपं दिसतात. काळानुरूप कवितेच्या या रूपांमध्ये बदल होत गेला असला तरी गीत आणि भावकाव्य म्हणजे सॉंग आणि लिरिक ही 2 कविता रूपं मात्र कायम राहिलेली दिसतात. माणसाची ध्वनी, ताल आणि लयीची जाणीव अधीम आहे. माणसाला सभोवतालच्या सृष्टीच्या विविध अनुभूती व्यक्त करण्यासाठी लय, ताल आणि हावभावांचा उपयोग करता करता त्याला आपल्या कंठातील शब्दांचा शोध लागला. शब्दांच्या लयबद्ध आवर्तनातून गीताचा जन्म झाला. मानवाच्या उत्कट आणि भारलेल्या अवस्थेला शब्दबद्ध करता येणं ही मानवी आयुष्यातील फार मोठी घटना होती. शब्द हे कवितेचे मूलद्रव्य असते. आधी मानवाला शब्द सापडल्यावर संवेदना, विचार, भावना, कल्पना, स्मृती व्यक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र माणसाचा अनुभव, त्याचा मनोव्यापार आणि आविष्कार हा अत्यंत व्यामिश्र गुंतागुंतीचा होता. असे सगळे व्यामिश्र अनुभव व्यक्त करण्यासाठी माणसाला प्रतिमा, प्रतीकं आणि रूपकांची गरज वाटली. यातून गीताचे कवितेत रूपांतर झाले. गीत हा समूहाचा लयबद्ध आविष्कार होता, तर कविता हा आत्मविष्कार होता. त्यामुळे व्यक्तिगत अनुभूतीची किनार होती. थोडक्यात गीतातून उत्क्रांत झालेले वाङ्मयीन रूप म्हणजे भावकविता होय. कुठलीही कविता किंवा गीत हे भाषेच्या सर्जक शक्तीचा आविष्कार असते. या आविष्काराचे माध्यम शब्द असतात. कवितेत हे शब्द प्रतिमा, रूप किंवा मिथक होऊन येतात. कवितेतील शब्द हे मुळात भावप्रेरक आणि भावकेंद्री असतात. हे भाव शब्दातून व्यक्त होताना निरनिराळ्या भावसुसंगत अशा लयीतून सिद्ध होतात. त्याला आपण छंद, जाती, वृत्ते असं म्हणतो. भाव व्यक्त करण्याच्या विविध रूपातून कवितेचे प्रकार सिद्ध होतात. त्याला आपण अभंग, ओवी आदी नावाने ओळखतो. अर्थात कवितेच्या या विविध रचना, रूपांचा विचार करताना भाषेत शब्द आणि अर्थ हे अविभाज्य घटक असतात. हे विसरता येत नाही. कवितेतील शब्दांप्रमाणेच लय, ताल आणि ध्वनी देखील आशयाचे वाहक असतात. कवितेच्या रूपाचा विचार करीत असताना कविता म्हणजे नक्की काय हेही बघायला हवं. जगभरात अनेक अभ्यासकांनी कवितेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कागदावर लिहिलेलं किंवा छापलेलं शब्द दाखवून आपण ही कविता आहे असं म्हणत असतो, किंवा विशिष्ट लयीत म्हटलेल्या शब्दांनाही आपण कविता म्हणू शकतो. पण केवळ अक्षरांचे दृश्यरूप किंवा नादरूप म्हणजे कविता नसते. कारण असे मानले तर शब्दातील नादरूप किंवा दृश्यरूप महत्त्वाचे ठरतील आणि इतर काव्य घटक गौण ठरतील. अनेकदा शब्दरचनेतील विशिष्ट शब्दांमुळे आपल्या मनातील विशिष्ट प्रकारचा अनुभव म्हणजे कविता असं आपल्याला म्हणता येईल. कविता ही कवीची निर्मिती असते. कवितेमधून कवीचे विचार, भावना, जाणीवा किंवा अनुभव अभिव्यक्त होतात. कवीचे हे अनुभव जसेच्या तसे वाचकाला येतीलच असे नसते. कदाचित वाचकाला कवीच्या अनुभवापेक्षा भिन्न अनुभव येऊ शकतो. हा अनुभव व्यक्ती, स्थल, काल, परत्वे बदलू शकतो. म्हणून काव्य व्यापारात कवी इतके वाचकालाही महत्त्व असते. कवीशिवाय काव्यनिर्मिती अशक्य असली तसाच वाचकाशिवायही कवितेला अर्थ प्राप्त होत नाही. तोपर्यंत ते लेखन काव्य ठरत नसते. कवितेमधील कवीचा अनुभव आणि वाचकांचं आकलन हे भिन्नही असू शकतं. म्हणून वाचकाला कवितेच्या वाचनातून येणाऱ्या विशिष्ट अनुभवाचं स्वरूप विचारात घेऊन कवितेचं स्वरूप निश्चित करता येतं. कविता हे एक भाषारूप असतं. हे रूप आपल्या नेहमीच्या बोलण्यापेक्षा वेगळं आणि लयबद्ध असतं. आपली नेहमीच्या बोलण्याची भाषा, कवितेची भाषा, कादंबरी, कथा, नाटकाची भाषा आणि शास्त्रीय लेखनाची भाषा अशी भाषेची 4 भाषारूपं मानता येतात. यातील कवितेचे भाषारूप हे शास्त्रीय लेखनाच्या भाषारूपाच्या विरुद्ध टोकाला असतं. कवितेच्या भाषेत प्रतिमांचं संघटन असतं. म्हणून कविता ही प्रतिमांची भाषा असते असं म्हटलं जातं. यावरून कवितेसंदर्भात सूत्र दाखवता येतील. कवितेच्या सूत्रांबद्दल म्हणायचं तर त्याची माहिती आपल्याला पुढीलप्रमाणे घेता येईल. कवितेला स्वतंत्र अस्तित्व असतं. कविता ही गतिशील, बदलणारी, वस्तुनिष्ठता असलेली एक वस्तू आहे. कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत असते. कवितेचे अन्य भाषारूपात किंवा अन्य शब्दात रूपांतर करता येत नाही. तिचा आस्वाद केवळ तिच्या मूळ संहितेतून घ्यावा लागतो. कविता ही प्रतिमांमधून साधलेली अनेकार्थी, गतिशील, परिवर्तनशील अशी सेंद्रिय संघटना आहे. कवितेचे प्रकार. सर्वसाधारणपणे कवितेचे भावात्मक, कथात्मक, चिंतनात्मक आणि नाट्यात्मक असे 4 प्रकार मानले जातात. भावकविता हा कवितेचा मूलभूत प्रकार मानला जातो. भावकविता ही वाचकाच्या मनावर
भाव अवस्थेचा संस्कार करते. इतर सर्व काव्य प्रकारांमध्ये भावकाव्याचे अंश असतात, पण भावकाव्यात मात्र इतरांचे अंश नसतात. आजची भावकविता ही प्राचीन गीतातून उत्क्रांत झाली आहे असे मानले जाते. प्रारंभी एकच असणारी भावकविता आणि गीत हे काळाच्या ओघात वेगळी झाली. त्यातून पुढे भावकविता आणि गीत असे दोन प्रकार अस्तित्वात आले. आजच्या भावकवितेत शब्दांच्या उच्चारांमुळे निर्माण होणाऱ्या लयबद्धतेला अधिक महत्त्व आहे. कवितेतील भावावस्थेला लय ही समृद्ध व अर्थपूर्ण बनवते. अभंग, ओवी, पद, आरती, धवळे, विराण्या, पाळणा, भूपाळी, लावणी, सुणीत, गझल, हायकू, गीत आणि रुबाया आदी कवितेच्या प्रकारांचा समावेश भावकविता या प्रकारात केला जातो. कवितेचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे चिंतनात्मक कविता. या कवितेत सभोवतालचे वास्तव किंवा त्या वास्तवाच्या निमित्तानं काही एक चिंतन, काही वैचारिक स्वरूपाची विधानं केलेली असतात. अशा स्वरूपाच्या कवितेला सर्वसाधारणपणे चिंतनात्मक कविता म्हटलं जातं. अशा कवितेला वसंत आबाजी डहाके यांनी भाष्य कविता असं म्हटलं आहे. मराठीतील ग्रामीण, दलित, महानगरीय, कामगार, स्त्रीवादी अशा विशिष्ट विचारांशी बांधील असणारी आशयविशिष्ट कमिटेड कविता चिंतनात्मक प्रकारात येते. कवितेचा तिसरा प्रकार म्हणजे कथाकविता होय. कथाकवितेत मोजक्या शब्दातून गतिमानतेने कृती सांगितली पाहिजे अशी अपेक्षा हर्बर्ट रीड या समीक्षकाने व्यक्त केली आहे. कथाकविता ही दीर्घ असते. ही दीर्घता काव्यात्मक घटकामुळे नव्हे तर कथात्म आणि वैचारिक घटकामुळे प्राप्त होत असते. थोडक्यात एखादा कथात्म आशय काव्यात्म पद्धतीने सांगितला तर कथाकविता निर्माण होते. नाट्यकविता ही एका अर्थाने कथाकविता असते. या कवितेत नाट्याप्रमाणे अकल्पित, अनपेक्षित अशी कृती आणि तिला मिळणारा प्रतिसाद अशा घटनांची मालिका अपेक्षित असते. दोन घटकातील प्रेरणांचा विरोध, या विरोधी प्रेरणांमधून घडणाऱ्या परस्पर विरोधी कृती म्हणजे नाट्य असं सुधीर रसाळ यांनी म्हटलं आहे. थोडक्यात कवितेचे रूप हे अनेक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. कवितेची गुणवैशिष्ट्ये आणि रूपवैशिष्ट्ये ही कवितेच्या वर्गीकरणाला किंवा प्रकाराला कारणीभूत ठरतात. कवितेतून व्यक्त होणारा आशय अनेकदा आपला घाट घेऊन येत असतो. त्यामुळेच अभंग, ओवी इत्यादी छंद किंवा परदेशातून आलेले रुबाई, गझल, हायकू किंवा सुनीते ही विशिष्ट प्रकारची रचना धारण करतात. कवितेच्या प्रकारांविषयी पारंपरिक विचारांपेक्षा अधिक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला आहे. कवितेच्या आशयानुसार आणि रूपानुसार तिचे विविध प्रकार अस्तित्वात असू शकतात. आधुनिक काळात कवितेच्या आशय आणि संरचनांचा अधिक बारकाईने विचार सुरू झाल्याने कवितेचे सूक्ष्म पातळीवर वर्गीकरण करण्याची प्रथा रूढ झाली आहे. तसेच कवितेचे आशयानुसार ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, महानगरी इत्यादी तर रचनातंत्राच्या अंगाने सुनीत, हायकू, रुबाई, गझल आदी प्रकार सांगितले जातात. थोडक्यात कवितेचा आशय हा नेहमी आपले रूप घेऊन अवतरतो किंवा कवी विशिष्ट आशय व्यक्त करण्यासाठी विशिष्ट रचना प्रकार निवडत असतो. रूप कवितेचे मधील कवितांचा आशय आता आपण बघूया. मराठीत सौमित्र आणि संदीप खरे यांनी मौलिक कविता गीतरचना केलेली आहे. सौमित्र यांची कविता ही तरल प्रेमभावना प्रकट करणारी आहे. मराठी कविता ही आवाजी आणि प्रचारकी होत असतानाच्या काळात सौमित्र यांनी आपल्या कवितेतून तरलता, भावनात्मकता जपली आहे. मराठी कवितेत इंदिरा संत, ग्रेस, नाधो महानोर अशा अनेक कवींनी आपल्या कवितेतून पावसाच्या प्रतिमा योजल्या आहेत. त्या परंपरेमध्ये पावसाच्या प्रतिमेचा एक वेगळा आविष्कार सौमित्र यांच्या कवितेत पाहायला मिळतो. सौमित्र हे पावसाच्या प्रतिमेतून प्रेमीयुगलांचा शृंगार उभा करतात. त्यांच्या त्याला पाऊस आवडत नाही ही कविता प्रियकर आणि प्रियसीच्या मनातील द्वंद्वात्मक रूप आविष्कृत करते. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते, रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात. किंवा प्रियकराच्या प्रेमाची साक्ष असलेला पाऊस हा प्रियसीच्या नेणिवेत कसा रुजलेला असतो याचा अनुभव बघ माझी आठवण येते का या कवितेतून येतो. या कवितेत प्रियकर आणि प्रेयसीच्या विरहाचे, त्यांच्या अधुऱ्या प्रेमाचे अत्यंत हळवे, आर्त आणि चिंब वर्णन येते. पावसात प्रियेची आठवण किती रूपात प्रकट होते ते मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का या कवितेत येते. प्रियकराच्या हुरहुर वाढवणाऱ्या कातर प्रश्नांच्या मालिकेतून प्रेयसीच्या मनातील साचून राहिलेला पाऊस चित्रमय रूपात प्रकट होतो. आत्यंतिक चित्रमयता हे या कवितेचं बलस्थान आहे.
दिस नकळत जाई ही गेय कविता देखील प्रियकर आणि प्रेयसीच्या विरहाचं, त्यांच्या प्रेमाचं, प्रेमातील स्वप्नमयतेचं, हुरहुर लावणाऱ्या दिवसातील मंतरलेल्या क्षणांचं दर्शन घडवते. प्रतिमा आणि प्रतीकातून प्रत्येकारी चित्र उभं करणं हे सौमित्र यांच्या कवितेचं विशेष आहे. संदीप खरे यांच्या नसतेस घरी तू जेव्हा हे लोकप्रिय गीत प्रथम दर्शनी एखाद्या प्रियकराची प्रेयसीच्या विरहातील आर्त हाक वाटते, पण प्रत्यक्षात ही एक मुलाने आपल्या आईची केलेली व्याकुळ आठवण आहे. आईशिवाय आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. तिच्या वाचून घर जगणे हे सगळे विरलेल्या वस्त्रासारखे आहे. आई आणि मुलाच्या निस्सीम निरागस आणि आदिम प्रेमाचे बंध तव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा असे तरलपणे उलगडतात. मातृप्रेमाचा हळहवा सूर आयुष्यावर बोलू काही मध्ये तितक्याच हळुवारपणे आयुष्याचे जगण्याचे मर्म सहजपणे उलगडून दाखवतो. जीवनातील भूत भविष्याच्या हळव्या कातर चिंतांमध्ये सुंदर वर्तमान हरवून जातो आणि जीवनामध्ये सुख दुःखाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे हे अधिक श्रेयस्कर असते. त्यामुळे उद्याची किती काळजी बगरांगेतून, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, ही वास्तविकता स्वीकारात जगणं महत्त्वाचं असतं. जगण्याचं असं तत्त्वज्ञान ही कविता अत्यंत हळवेपणाने प्रकट करते आणि गेयतेने कवितेत प्रकट होते. नास्तिक ही कविता माणूस आणि ईश्वर यांच्यातील आदिम नात्यांचा शोध घेते. ईश्वरी अस्तित्वाच्या शक्य अशक्यतेतून आस्तिक नास्तिक वाद उभा राहतो. अशावेळी देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधूनमधून. तुमचा नसेल विश्वास आमच्यावर, पण आमचा तर आहे ना. जीवनामध्ये आस्तिक नास्तिक विरोधापेक्षा माणूस म्हणून साहचर्य स्वीकारत जगणं महत्त्वाचं आहे. तरल संवेदनशील अनुभव आणि गीतानुकूल शब्दकळा ही संदीप खरे यांच्या गीताची वैशिष्ट्ये आहेत. कवितेचा दुसरा प्रकार म्हणजे विचारांशी बांधील असणारी आशय विशिष्ट कविता, चिंतनात्मक कविता होय. या प्रकारात प्रकाश ओळकर यांची कविता ही कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांचे दुःख मांडणारी आहे. त्यांच्या कवितेतून शेती माती आणि शेतकऱ्यांच्या भावविश्वातील अनेक नाविन्यपूर्ण प्रतिमा उतरतात. डोळा उन्हाचे कुसळा आणि झळाया राणाला कोंब फुटण्याच्या आधी माती जळते दाण्याला, असं वर्षानुवर्ष कोरडी नक्षत्र शुष्क डोळ्यांनी पाहणारा शेतकरी कवी. भरू दे यंदा मृगाचा आभाळ नावाचा तुझ्या एळकोट करील, वाहू दे यंदा वहळ नाले नावाचा तुझ्या एळकोट करील, असे आधुनिक पसायदान मागतो. होळकरांची कविता ही लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोकलयीच्या जवळ जाणारी आहे. याचे प्रभावी रूप माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला मधून दिसते. प्रेमभावनेतील समर्पणाचा हा अलवार आविष्कार लोकगीताची लय घेऊन प्रकट होतो. प्रज्ञा दया पवार यांच्या कवितेचा वंचितांचे जीवनानुभव, समाजातील विरोधाभास आणि जागतिकीकरणामुळे बदलते सामाजिक वास्तव स्थायी भाव आहे. बाजारकेंद्री समाज व्यवहारात मानवी भावभावनांपेक्षा आर्थिक हितसंबंध महत्त्वाचे ठरत असून मानवी संबंधात कोरडेपणा आल्याची खंत कविता निरर्थक ठरवल्या जाणाऱ्या इंडिया शायनिंगच्या चकचकीत पडद्यावर कवयित्री विचारते स्वतःला आणि मुकाट होते मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानात हिंडताना. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण आपलं स्वत्व आणि आणखी बरंच काही गमावल्याची खंतही त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. आपल्या सगळ्या प्रेरणा बाजारकेंद्री झाल्याने आपण भांडवलशाही व्यवस्थेचे गुलाम झालेलो आहोत. म्हणून शो मी वर जलवामधून यानं पुसलेत अधिनायक, पुसला रायरंद, पुसला सोंगाड्या, पुसला नाच्या, पुसला नाचवणारा, अशा बाजारकेंद्री व्यवस्थेने गिळलेल्या अनेक गोष्टी ही कविता आपल्यासमोर मांडते. मॉडर्न होण्याच्या नादात आपण काय काय गमावून बसलो आहोत हे सांगताना शांततेला आता आठवत नाही काहीच या कवितेत त्या म्हणतात की शांततेला आता आठवत नाही कसं नष्ट होत गेलं अवघ्या अस्तित्वाला व्यापून असणारं अमर्याद असीम बुद्धपण. असा प्रश्न उपस्थित करणारी ही कविता अखिल मानवतेच्या भविष्याची चिंता व्यक्त करते. मंगेश नारायण काळे यांची कविता विंदा करंदीकर, अरुण कोल्हटकर, दीपू चित्रे या परंपरेतली आहे. ते आपल्या कवितेतून दंतकथा, पुराणकथा, मिथकं यातून इतिहासाला नवे परिमाण देतात. पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते मधून. खरं म्हणजे जो घरी परततो तो लाकूड तोड्या नसतोच मुळी. आकार असतो नुसता लाकूड तोड्याचा, जो विहिरीत न पडताही सापडलेला असतो त्याला. अशी आपली नेनिवेतली लाकूड तोड्याची गोष्ट नवा अन्वयार्थ प्रकट करीत आपल्या समकाळातील वास्तवाकडे निर्देश करते. त्यांची पाणी ही कविता जगण्यातील अवस्थांतर दर्शवते. एकेकाळी पाणी हे जीवन मानले जायचे.
ते आता विक्रीयोग्य वस्तू झालं आहे. पाणी आता सामान्य माणसाच्या जीवनातून हद्दपार होत आहे. म्हणून उडून गेलाय पाणी हा शब्द गावातून, नदीतून, विहिरीतून, थेट माठातून सुद्धा. गहाळ झालंय अद्याक्षर पाण्याचं, लिहिताच येत नाहीये कुणालाच या सेंचुरीत. येथे पाणी हे प्रतीक सामान्य माणसाचं जगणं असह्य होत असल्याचं सूचन करतं. उदारीकरण, जागतिकीकरणाचा भीषण चेहरा आत्महत्या या कवितेतून म्हणजे प्रतिशब्दच शोधून काढला या निरक्षरांनीच आत्महत्या या शब्दाला, जो लिहिता किंवा वाचण्याचीही गरज नसते कधीच. आत्महत्या शब्द आता शेतकरी असाही लिहिता येतो. असा ओरबाडून काढते शेतकऱ्यांच्या शेतीच्या दारुण्य अवस्थेचे हे वर्णन जागतिक व्यापार व्यवस्थेचा पहिला दृश्य परिणाम असल्याचं सूचन करतो. मंगेश नारायण काळे त्यांच्या कवितेतून महानगरीय जीवनाचं सूक्ष्म तानेबाने प्रत्ययाला आणतात. कवितेचे आणखी एक रूप संतोष पद्माकर पवार यांच्या कवितेतून पाहायला मिळतं. हिराबाई जाफर मियातली हिराबाई. संतोष भाऊ, मला मेल्यावर लोक जाळतील का, पुरतील रे. माझं नाव नोंदून बघ ना तुझ्या गावच्या कब्रस्तानात, मी सांग असं असं झालतं म्हणून. असा प्रश्न विचारते. तिचा हा प्रश्न माणसांचं जगणं आणि नीतिनियमातील विसंगतीतून जीवनाचं एक रूप दाखवतो. जीवनाचं हे रूप अस्वस्थ करणारं आहे. ही अस्वस्थता धुळवडमधून अधिक तीव्र होते. डोईचा गुंडा धरून पोर गुमान कशी चालली होती, लांबून आली रंगेल टोळी रंगाची फेक करत होती. मारली कोणी पिचकारी ती, जन्माला डाग पाडून गेली, धुळवडीचा दिवस होता, रंगानं पोर माखून गेली. अशा कथनातून परंपरा आणि वास्तव यातील विसंगतीतून जीवनाचे आणखी एक विदारक चित्र साकार करते डंगळंग मचळंगमधून. पहिला सलाम घेता देता आज भजनाआधी गाडलं गेलेलं भूत आपोआपच होतं जागृत. नित्याच्या धंद्याला होते सुरुवात, दिवसा उजेडी सुरू होतो मनात हैदोस. डंगळंग मचळंग, डंगळंग मचळंग. अशा माणसांच्या विचार आणि वर्तन व्यवहारातील विरोधाभास नेमकेपणाने कविता सांगते. संतोष पद्माकर पवार हे आपल्या कवितेतून अत्यंत संवेदनशीलतेने आयुष्यचित्र, स्वभावचित्र रेखाटतात. अशा वेळी ही कविता गद्याकडे झुकताना दिसत असली तरी बोलीभाषेतील शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेमुळे मुक्त छंदातील या कवितेला आंतरिक लय प्राप्त होते. ही कविता माणसांच्या वृत्तीप्रवृत्तीवर, त्यांच्या वर्तन व्यवहारावर प्रहार करणारी आहे. समकालाची संवेदनशील अनुभूती हे संतोष पद्माकर पवार यांच्या कवितेचं बलस्थान आहे. 1960च्या दशकात वेदना आणि विद्रोह मांडणारे दलित साहित्य हे 1990 नंतर बदलू लागलं. विशेषतः 2000 नंतरच्या काळात दलित साहित्यात नव्या जाणीवा व्यक्त होऊ लागल्या. नव्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथागत गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान नव्या परिप्रेक्ष्यात मांडण्याची आवश्यकता भासू लागली. अशा पिढीचे नितीन भरत वाघ हे एक प्रातिनिधिक कवी होय. ते जगाकडे तथागत गौतम बुद्धाच्या सम्यक भावाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैश्विक दृष्टीने पाहतात. मानवी मूल्य आणि शांतता हेच मानवी कल्याणाचे एकमेव साधन आहे. कुठल्याही प्रकारच्या हिंसेचा, हिंस्त्र वृत्तीचा निषेध हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अन्वयार्थ समकालीन संदर्भात योजताना धरताही येत नाही, सोडताही, मानगुटीवर बसलेली फासासारखी, जगू देत नाही, मरूही, श्वासात अडकलेल्या श्वासासारखी, रोखते, सोडते, मुक्तीच्या कोलाहलात, समष्टीचा छळ, धड इकडे ना धड तिकडे, येऊ देणारी ना जाऊ देणारी. माया व्यामोहाच्या झुल्यावर त्रिशंकू चलिंदर अस्तित्व वास्तवाचे क्षणिक चांदन चकवा भर दिवसा या आकळलेल्या मुक्तीचं काय करायचं अशी चळवळीतली विचारी कार्यकर्त्याची संभ्रमावस्था सूचित करीत एक वैचारिक दिशा देण्याचा, मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. अफगाण या कवितेतून ते म्हणतात, बामियांचा उद्ध्वस्त बुद्ध बघतो हसऱ्या डोळ्यांनी, त्याचीच प्रतिमा असंख्य डोळ्यात विझत जात असताना गोळ्यात. अफगाणमधील बुद्ध प्रतिमेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हे मानवतेवरील संकट आहे. या हिंस्त्रतेचे दर्शन घडवीत ही कविता गौतम बुद्धांचे विचार जगाला मुक्तीकडे नेऊ शकतात याचे सूचन करते. महापुरुषांचे दैवतीकरण, अस्मितेत रूपांतरण हे त्यांच्या मूळ शिकवणीला तिलांजली देणे असते. म्हणून ते तुला देव बनवत राहतील, मी तुझ्यातला माणूस विसरू देणार नाही. तो ठेवेल शिल्लक खरवडून शेंदूर तुझ्यावरचा, तुला बसवला मखरात सजवून धजवून तरी, पुस्तकातला तू मांडत राहील जीवाच्या आकंताने. अशी आपली व्यवस्था विरोध नोंदवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्ञान हेच त्यांचे खरे रूप आहे. त्यांना देवत्व देऊन त्यांच्यातील माणूस पण नष्ट होऊ देऊ नये असे कवीला वाटते. नितीन भरत वाघ यांची कविता आंबेडकरी परंपरेला एक नवी विधायक आणि वैचारिक दिशा देणारी कविता आहे.
प्रवीण अक्कनवरू हे अगदी अलीकडचे तरुण तंत्रस्नेही पिढीची कविता लिहिणारे कवी आहेत. आपले सगळे आयुष्य तंत्रज्ञान, विविध समाज माध्यमं आणि व्यापार केंद्री व्यवस्थेने व्यापलेले आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर बदलत जाणारे राजकारण, समाजकारण, भांडवली व्यवस्था आणि त्यांचे बाजारीकरण या सगळ्या थोतांडी वाटणाऱ्या जगाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र मानवी दृष्टिकोन कवी व्यक्त करतो. सत्ताकरण आणि समाजकारण करणाऱ्या एका व्यवस्थेला तो काही प्रश्न विचारू पाहतो. संस्कृतीचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या समाजाला तो विचारतो की गवसलाय का तुला 10वा रस, 11वी दिशा किंवा 8वा स्वर तरी असता काय? असा प्रश्न उपस्थित करून स्थितिवादी समाजाचा नाकर्तेपणा दाखवतात. वर आपण भगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचं नाव घेत असतो. वेळ आली की त्यांचे विचारही उद्धृत करतो, पण प्रत्यक्षात त्यांच्याप्रमाणे आचरण मात्र करत नाही. आपला विचार आणि आचार यात तफावत असतो. या ढोंगीपणावर बोट ठेवताना ते म्हणतात, तुला थेरॉटिकली अवगत आहे बुद्धाची करुणा, मुखोद्गत आहे ज्ञानातुक्याची प्रतिभा, तू कोळून प्यायले आहेत सगळे वाद आणि शास्त्रही, आणि शोषली आहेत तत्व भित्व मूर्तिमंत बांडगुळाच्या निष्ठेने. एखादे बांडगुळ जसे परजीवी असते, ते दुसऱ्याचा रस शोषून जगते, तसे हे केवळ दुसऱ्यांच्या विचारांवर जगणारे आहेत असं म्हणत तो मूलभूत प्रश्न विचारतो की हे संस्कृतीवाद्या, तुझं असं काय आहे? तुझं असं काय आहे? मी फेसबुकवर विचारी या कवितेतूनही आभासी जगात किंवा अवकाशात अडकलेल्या पिढीचं वर्णन आलेलं आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम समाज माध्यमांच्या प्रभावात अडकलेल्या प्रचारकी स्वयंप्रेमातील विवेकशून्य वर्तनाचं चित्रण येतं. अवघं जग आभासी दुनियेच्या बाजाराच्या हात बावलं झालं आहे. या जगातील माणसं म्हणजे ग्राहक, ते विक्री योग्य वस्तू आहेत. यापेक्षा माणसाच्या जगण्याला अधिक महत्त्व नाही. हे सूचित करताना कवी म्हणतो की अलबत्त मी आजन्म ग्राहक आहे इथला, पण मी आहे उत्पादक, होलसेलर आणि रिटेलरही. धारणांच्या झुलत्या काट्यानुसार, अल्गोरिदमच्या अतिमानवी रेट्यानुसार, जागतिकीकरण आणि बाजारीकरणाच्या रेट्यात माणसांची झालेली अवस्था आणि त्यात निर्माण झालेली एकरेशीय संस्कृती यावर अत्यंत बोचरे पण वास्तव भाष्य कवी करतो. एकूणच नव्या पिढीची कविता कोणत्या वळणावर आहे याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे प्रवीण अक्कनवरू यांची कविता. कवितेचा आणखी एक रूप हायकूतून दिसतं. हायकू हा जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी मराठीत आणला. तांका या जपानी काव्यप्रकारातून हायकू हा काव्यप्रकार उदयास आला. यामध्ये 3 काव्यपंक्ती आणि साधारण 17 अक्षरं असतात. अल्पाक्षरी आणि बंदिस्त रूप असलेला हा काव्यप्रकार आहे. यात पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा 5 अक्षर असतात. हायकू या रचना प्रकारामध्ये प्रमुख विषय ऋतुचक्र किंवा निसर्ग असतो. 3 ओळींच्या एका रचनेत एकतरी निसर्ग प्रतिमा आणि प्रतिमांचा प्रतिकात्मक उपयोग असावा लागतो. तरलता, हळुवारपणा आणि चित्रमयता हा या रचनेचा विशेष असतो. झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेला हा काव्यप्रकार जपानमध्ये मात्सुयो बाशो यांनी लोकप्रिय केला. चिनी आणि कोरियन भाषेतही हा काव्यप्रकार लोकप्रिय आहे. प्रारंभी या प्रकारात निसर्ग आणि ऋतुवर्णन असायची. काव्यप्रकार जगभर लोकप्रिय झाल्यानंतर त्यामधून इतरही विषय त्यातून मांडले जाऊ लागले. मराठीमध्ये काही मोजक्या कवींनी या प्रकारात रचना केलेली दिसते. त्यामध्ये देवीदास चौधरी हे एक महत्त्वाचं नाव आहे. देवीदास चौधरी यांनी निसर्ग वर्णनाबरोबर प्रेमभावना, सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या हायकू लिहिलेले आहेत. कॉफी हाऊस, प्रत्येक टेबलाशी नवा पाऊस, किंवा पक्ष्यांचे खेळ, झाडाच्या पानोपानी, बुडाशी ती दोन्ही, अशा 17 अक्षरे आणि 3 ओळीतून एक परिपूर्ण चित्रमय कथा सांगणं म्हणजे हायकू. अशा या तरल भावनाप्रधान काव्यप्रकारामध्ये रचनेचं तंत्र अत्यंत महत्त्वाचं असतं. हायकूप्रमाणे गझल हा देखील एक तंत्रप्रधान काव्यप्रकार आहे. त्यामध्ये गझलेमध्ये रचना कौशल्य महत्त्वाचं ठरतं. फारसी आणि भारतीय भाषांच्या संकरातून उर्दू किंवा पूर्वी रेखता म्हटलं जायचं ती भाषा निर्माण झाली. अनेक शतकांच्या फारसी उर्दू भाषांच्या साहचर्यातून गझल उर्दू भाषेत लोकप्रिय झाली. उर्दूच्या संपर्कातून गझल हा प्रकार मराठी भाषेतही रुजला. भावनांची आत्यंतिक उत्कट तरल अभिव्यक्ती हे गझलेचं वैशिष्ट्य आहे. प्रेमातील विरह, दुःख, वेदना यांचा भावोत्कट आविष्कार गझलेतून पाहायला मिळतो. तंत्रावर प्रभुत्व असल्याशिवाय प्रभावी गझल लिहिता येत नाही. एकाच वृत्तातील एकाच यमकाला काफिया म्हणतात आणि अंत्य यमकाला रदीफ म्हणतात. अशा रचनेच्या प्रत्येकी 2-2 ओळींच्या किमान 5 किंवा त्याहून अधिक शेरांची रचना म्हणजे गझल होय. गझलेतील 2 ओळींच्या स्वतंत्र रचनेला शेर म्हणतात.
प्रत्येक शेर हा अर्थदृष्ट्या वेगळा असतो. कधी हे शेर एकमेकांना पूरक तर कधी भिन्न असतात. म्हणून गझलेतील शेरांचा क्रम बदलला तरी फरक पडत नाही. थोडक्यात गझलेतला प्रत्येक शेर हा स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. गझल समजून घेण्यासाठी शेरच्या अर्थाबरोबरच गझलेच्या आकृतिबंध समजून घेणं गरजेचं आहे. मराठी भाषेत गझल लोकप्रिय करण्याचे श्रेय निर्विवादपणे सुरेश भट यांना दिलं जातं. कमलाकर आत्माराम देसले यांनी सुरेश भटांच्या परंपरेतील गझल लिहिली आहे. त्यांच्या गझलातून वारकरी संप्रदायाच्या प्रभावातून आध्यात्मिक वारसा जाणवतो. त्यांच्या कवितेची सर्वांभूती समभाव, प्रेम ही शाश्वत मानवी मूल्य आहेत. गेयता, लयबद्धता हा अलीकडे दुर्मिळ होत असलेला काव्यगुण त्यांच्या कवितेत आढळतो. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा अभाव आणि तृष्णा पूर्ण झाल्यावर येणाऱ्या अवस्थेचं वर्णन, उजेड असतो अंधारातच, उजेड मालवल्यावर कळले, अशा ओळीतून ते करतात. मी शब्दांनी बोलत नाही या गझलेतून प्रेम या शाश्वत मूल्यांचं वर्णन ते करतात. प्रेम हे त्यागावर अवलंबून असतं. समर्पण भाव प्रेमात फार महत्त्वाचा असतो. बदलणार जे नाही कधीही त्या सत्याशी भांडत नाही, कोठलाही स्वार्थ नाही, काय हा परमार्थ नाही. प्रेमातील स्वार्थ, त्याग, समर्पण भाव, आत्मपरीक्षण हे उच्च आध्यात्मिक भाव असल्याचं सूचन त्यांच्या कवितेमधून होतं. गझल या तंत्रप्रधान काव्यप्रकारासाठी हवं असणारं तंत्रावरील प्रभुत्व आणि गझलेसाठी आवश्यक तरलता यांचा अप्रतिम समन्वय कमलाकर आत्माराम देसले अर्थात आबा यांच्या कवितेत आढळतो. थोडक्यात अशा काही निवडक कवी आणि त्यांच्या कवितांच्या आशयरूपांचा विविध रचना प्रकारातून इथे विचार केला आहे. यातून समकालीन कवितेचे एक रूप समोर येतं. या रूपाला काही एक मर्यादा देखील असू शकतील. समकालीन कवींच्या कवितांमधून आशयाची बहुविधता दिसून येते आणि प्रस्तुत संपादनातील निवडक कवी आणि त्यांच्या कवितेतून समकालीन कवितेचं चित्र पुरेसं स्पष्ट होत नसलं तरी ते काही प्रमाणात डोळ्यासमोर उभं राहतं. हे रूप सर्वसमावेशक नसलं तरी विद्यार्थ्यांना समकालीन कवितेच्या विविधतेची, तिच्या रूपाची काही एक अटकळ देणारं दिशादर्शक व्हावं असा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे. धन्यवाद.